जानकारी मुझे बहुत खुशी हुई कि मुझे यहाँ आने का मौका मिला, इसलिए मैं आप सबका आभार व्यक्त करती हूँ। मैं आजकल कुछ अलग स्थितियों से गुजर रही हूँ और ह्यामध्ये मी काय करते की आमच्या ज्या गोधड्या असतात ना, त्या गोधड्या मी कोरोनानंतर आमचं काम खूप संकटात आलं आणि मग काय करायचा, कसा प्रश्न सोडवायचा, म्हणून मी एक संकल्प घेतलाय की 81 दिवस मी 2 लाख गोधड्यांची विक्री करणार आणि म्हणजे त्यातनं 6000 महिलांना रोजगार मिळतो, पण आमचे प्रश्नही सुटतात। आणि म्हणून मी कार्यक्रमाला मला एक आला व्हॉट्सअप मेसेज आला होता, पण मी जरा कानाडोळा केला, म्हटलं आता कसं येणार, नाही म्हणता येते, कार्यक्रम इतका सुंदर आहे। आणि गिरीश दादांनी मला हुकूम दिला कि उन्होंने बताया कि नहीं तुम्हें आना है यहाँ अंजनापुर को। तो उन्होंने 2-3 दिन से कुछ प्रोग्राम रखे थे, तो मेरा नहीं हुआ ना, मार्केटिंग वही नहीं। तो मैंने गिरीश दादा से कहा कि गिरीश दादा छोड़ सकती हूँ कि अंजनापुर का प्रोग्राम में अगर मतलब मी नाही आली तर चालेल का? तर म्हटलं अगं जा तिथे आणि घे तुझ्या गोधड्या, विकती येतील किती लोक। आणि म्हणून नाही, पण असं म्हटल्यावर म्हटलं जाते दादा मी, पण आज मला खूप बरं वाटतंय की मी इथे आले। तुमच्याकडे येतानाच सगळं तुमची गावाची माहिती काय, त्याचा एक आनंद सगळं येणाऱ्याला भेटतो आणि ते मला प्रवासात न येता म्हणजे गाव सुरू झालं तेव्हापासूनच वाटायला लागलं। मला असं म्हणायचं आहे की आई हिला वात्सल्याची मूर्ती म्हणतात, माँ जिसे हम वात्सल्य की मूर्ती कहते हैं, तर ती आपल्या बाळाला लेकराला जपते है ना, किती संवेदनशील, किती ते नुसतं ते वर्णनमध्ये किती ती भावना, ममता, सगळं वात्सल्य जागृत होतं। पण मला माफ करा, त्याच्याहून अधिक जपणं आहे वनस्पतींना, कारण की मूल हे घरात राहतं, सगळ्यांच्या सुरक्षिततेमध्ये राहतं, ते आपले सगळे नियंत्रणात असतं आणि झाडं मात्र आपण बाहेर लावतो, त्याला जपणं इतकं सोपं नाहीये, पेड़ों को संभालना इतना आसान नहीं है। तर त्या गावातली पुरुष मंडळी ज्यांनी तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतलाय, तर त्या आईपेक्षाही जास्त ममता तुमच्यामध्ये आहे असं मला जाणवतंय। आणि अशा गावांमधल्या महिला कशा मागे राहतील, पण आज महिलांची संख्या फार कमी दिसते, मला वाटतं स्वयंपाकाची वेळ नाही का, अशा वेळेस कार्यक्रम ठेवल्यावर महिला कशा येणार घराची जबाबदारी सोडून। पण मला असं वाटतं की तुम्ही एका खूप चांगल्या गावात आहात की जिथे इतकं संवेदनशील विचार करणारी लोक आहेत, अशा गावात आहात, तर तुमच्या नक्कीच छान खूप सुंदर संधी आहे। मला वाटतं की तुम्ही आपले विचार मांडून आपल्यासाठी खूप काही करू शकतो, कारण की मला हे लक्ष कळले, शांताने सांगितल्याप्रमाणे की इथे दुष्काळग्रस्त एरिया आहे, पाऊस कमी आहे, त्यामुळे रोजगाराची नक्कीच कमी आहे। मी जास्त वेळ घेणार नाही, कारण की आपल्याला श्याम सुंदरजींना ऐकायचं आहे। 2-4 गोष्टी सांगते की आपण खूप काही करू शकतो मुलींनो, जे काही करायचं ते खूप बाहेरचं नसतं, आपल्याच जवळचं असतं, आपल्याकडे खूप असतं, फक्त आपली नजर बाहेर असते, आपल्याला वाटतं बाहेर काही खूप आहे, पण आपल्याकडे खूप काही आहे। आणि असाच एक उदाहरण, जेव्हा मी माझ्या गावात काम सुरू केलं आणि 400-500 महिला आम्ही वेगवेगळ्या रोजगाराची योजना करत होतो, काय करावं, तेव्हा त्या म्हणतात की आम्हाला गोधडीशिवाय येतंय काय, आणि मग आम्ही म्हटलं की मग गोधडीच करूया आपण, आणि ती गोधडी करायला घेतली आणि महिनाभरात जर्मनीची ऑर्डर्स आम्हाला आल्या, 100 गोधड्यांची ऑर्डर। आणि मग वाटलं कारण की आपण नवीन कपड्यांची गोधड्या करूया, आणि त्या गोधड्याला देश विदेशात इतकी प्रचंड मागणी आली की आम्हाला लाख गोधड्या करायला लागायच्या, 8,000 9,000 गोधड्या एका महिन्यात आम्हाला बनवायला लागायच्या। मी हा सर्व जो प्रवास आहे, एकंदर पूर्ण ग्रामविकास आणि महिलांची आर्थिक विकास या संदर्भात मी नंतर नक्कीच खास त्यासाठी मला एकदा संधी द्यावी, तर मी आपल्या गावातल्या लोकांना, महिलांना ती सांगायला येईल। मी फक्त 2 मिनिटात माझ्या वस्तू दाखवते, माझं बोलणं संपवते। आम्ही काय करतो की ड्रेस बनवतो, मुलींना आवडतं ना तुम्हाला ड्रेस बघायला, हे बघा असे ड्रेस बनवतो। हे ड्रेस मध्ये काय करतो की कटिंग देतो आम्ही महिलांना कटिंग करून देतो, आणि महिला फक्त त्या मशीनने जोडतात।
त्यामुळे सोपं जातं काम करायला, मग मोजमाप घ्यायला नको, काही करायला नको. आणि याच्या ज्या चिंध्या असतात, ह्या चिंध्या, उरलेल्या चिंध्यांपासून आम्ही गोधड्या बनवतो. दुसरं, मी आता नगर जिल्ह्यामध्ये काम करते, म्हणजे गेल्या 8 महिन्यापासून. असं होतं की कोणत्या कामापासून सुरुवात करायची, महिलांना काय येईल. तर म्हटलं महिलांना गोधडीची टाके छान येतात, सरळ येतात. तर आम्ही ते टाके टाकायला सुरुवात केली. आणि मग हे कामं द्यायचे, तर त्याचं करायचं काय, म्हणून आम्ही त्याचे जॅकेट्स बनवायला लागलो. क्रॉप टॉप, मुलींनो तुमच्या जीन्सवरचे क्रॉप टॉपही बनवायला लागलो. आणि हे टाके महिलांनी हाताने टाकलेले, त्याचे असे जॅकेट्स बनवतो आम्ही. आता नगर जिल्ह्यामध्ये 2,500 महिला काम करतायत. पण सुरुवातीला केला ना घोड, एवढे मोठे टाके टाकून दिले महिलांनी, आणि गेला आमच्या 80% मालच फेल झाला. त्यामुळे आम्हाला बऱ्याच अडचणीला तोंड द्यायला लागलं. मात्र हे सगळं फेल्युअर झाल्यानंतर मग आता छान टाके येतात, हे हाताने टाकलेले टाके. आणि ह्या जॅकेटचं जे वेस्ट होतं, जे तुकडे उरतात, त्याच्यापासून मग आम्ही अजून गोधडी बनवतो. म्हणजे आम्हाला मुंबई शहरांमधून वगैरे श्रीमंतांच्या घरांमध्ये, त्यांच्या हॉलमध्ये काहीतरी अँटिक लुक लागतं त्यांना, तर असे चिंध्यांपासून आम्ही करतो. म्हणजे ही मटेरियलची कॉस्ट आमची याच्यामध्ये जॅकेटमध्ये येते, हे अशी. आणि त्याच्यानंतर आम्ही उरलेली याच्यात गोधडी बनतो. मागे राखूया. येस. आणि आता आम्ही जे करतोय ती सध्या 2 लाख गोधड्या ज्या विकायच्या तुम्हाला, त्या ह्या अशा आहेत. ही हाताने शिवलेली गोधडी, ही हिच्यात पॉलीफायबर लॅप असतो, तो वॉशेबल असतो. गेल्या 20 वर्षापासून आम्ही गोधड्या बनवतो, एक्सपोर्ट करतोय. हा कापूस जमा होत नाही, काही नाही. आणि अशा गोधड्या आम्ही बनवतो. ह्यासारख्या अनेक वस्तू बनवतो. आमचे मॉडेल आहेत. कपडा लत्ता, मिक्स मसाला, पढाई लिखाई, हिसाब किताब, लेन देन, खेतीबाडी, उद्योग व्यापार, असे अनेक विषय आहेत की ते एका गावात जर आपण सगळे सेटअप, आता मी सुरुवात नगर जिल्ह्यातले बरीचशी गावं कव्हर झाली आणि नुसत्या मी कपडे लत्त्यापासून सुरुवात केली आहे. तर बाकी विषय सुरू करायचे, तर त्यामध्ये महिलांना रोजगारीची संधी आणि काही सुविधा ज्या अभाव आहे यंत्रणेनं, तर त्या सुविधा उपलब्ध करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. मला ह्या गावामध्ये येऊन खूप छान वाटलं. मला असं वाटलं होतं की तुम्ही म्हणजे ज्यांनी मी नंतर बोलेन सर, कारण की मी जर एकदा बोलायला लागली मग थांबणार नाही आणि मग खूप वेळ जाईल. त्यामुळे मी मुख्य विषयाला हातच लावत नाही आहे. अगदी बरोबर 2 माहिती मी सांगते. आपण नक्की, माझी विनंती की एकदा परत भेटूया आपण, आणि सगळी कथाच सांगते. हे एकूण 24 वर्षाचा हा प्रवास आहे. तर मला असं वाटलं होतं की तुम्ही झाडं लावणारी खूप वय झालं असेल, अशी माझी कल्पना होती. तुमचं सरकार जेव्हा अगदी तरुण आहात तुम्ही सगळेजण, आश्चर्य, तुमच्यापैकी एक तर खूपच लहान होता तिकडे, नाही हे तुम्हीच लहान. तर खूप आनंद वाटतोय. मुलीनं तुम्ही काय केलं, योगदान केले की नाही झाडं लावण्यास? केले. तुमचा उल्लेखच नाही झाला, असं कसं, का हो सर? मग आमच्या मुलीचं सत्कार नाही केलं तुम्ही, याचा अर्थ आपण पूर्ण योगदान नाही दिलंय, कुठेतरी कमी झाले. ओके, मस्त, ग्रेट. एकदम मस्त. तर आपले खूप खूप धन्यवाद सर, धन्यवाद मला बोलवून त्याबद्दल. थँक्यू.